महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक आणि प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी त्यांच्या निवासस्थानावरून रवाना होत असल्याची ही दृश्य आता आपण पाहतोय। प्रकाश, अभी तक नहीं है सर शरद पवार जी का फोन या फिर उद्धव जी का फोन? मुझे फोन मैसेज आया है कि कहाँ मीटिंग होगी कहाँ नहीं होगी, उसको हम इतला करेंगे, वो समय में जाऊंगा। सर 12:45 हुए सर, अब तक नहीं है फोन। तर प्रकाश आंबेडकर त्यांच्या निवासस्थानावरून रवाना झालेले आहेत। मला सूचना मिळाल्यानंतर, मला मेसेज आल्यानंतर या ठिकाणी जाण्याचं मी निश्चित करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। बैठक कुठे होते या संदर्भातली माहिती मला कळवण्यात आलेली आहे। या संदर्भामध्ये अद्याप त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाहीये, कारण महाविकास आघाडीची ही महत्त्वाची बैठक आणि प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित राहतात का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण तीनही पक्षाचे महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत। वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमधला समावेश याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र महत्त्वाचा प्रश्न हा आहे की वंचित बहुजन आघाडीला किती जागा दिल्या जात आहेत, या संदर्भातला फॉर्म्युला काय निश्चित होतोय आणि प्रकाश आंबेडकर पुढे काय भूमिका घेतात हे पाहण्यासाठी सगळ्यांचीच उत्सुकता वाढलेली असताना आता प्रकाश आंबेडकर त्यांच्या निवासस्थानावरून निघालेले आहेत। त्यांना प्रश्न विचारण्यात आला बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भात, मात्र बैठक नेमकी कुठे होतीये हे मला कळवण्यात आलेलं आहे। अद्याप कोणताही निश्चित असं उत्तर त्यांनी दिलेलं नाहीये की बैठकीसाठी रवाना होतोय, बैठकीसाठी उपस्थित राहणार आहे, या संदर्भात त्यांनी अद्यापही स्पष्टता दिलेली नाहीये। प्रकाश आंबेडकर या ठिकाणाहून निघालेले आहेत। आज महाविकास आघाडीच्या मुंबईमधल्या या महत्त्वाच्या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात तोडगा निघू शकतो, फॉर्म्युला ठरू शकतो महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात, कारण उद्धव ठाकरे यांनी ज्या जागा मागितलेल्या आहेत, जास्त जागांवरती त्यांनी दावा केलेला आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची सुद्धा हीच भूमिका आहे। त्यामुळे नेमकं जागा वाटप कसं असेल, वंचित बहुजन आघाडीला किती जागा दिल्या जात आहेत, वंचित बहुजन आघाडीला वेगळ्या जागा दिल्या जात आहेत किंवा एखाद्या पक्षाच्या कोट्यामधून जागा देण्याची भूमिका घेतली जाते का, हे आजच्या बैठकीमध्ये ठरणं अपेक्षित आहे। त्यामुळे मुंबईमधली ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे। मुंबईमध्ये महाविकास आघाडीची जी बैठक होती आहे, या बैठकीसाठी शरद पवार उपस्थित झालेले आहेत, उद्धव ठाकरे उपस्थित आहेत, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड हे सुद्धा या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। फोर सीझन हॉटेलमध्ये ही बैठक होतीये। याशिवाय काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सुद्धा बैठकीसाठी पोहोचतील, तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर त्यांच्या निवासस्थानावरून निघालेले आहेत। ही दृश्य आता आपण पाहतोय प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानाबाहेरची, ते त्यांच्या वाहनामधून या ठिकाणी निघालेले आहेत। हॉटेल फोर सीझनमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बैठकीमध्ये नेमकं काय ठरतंय, फॉर्म्युला कसा ठरतोय, कुणाला नेमक्या किती जागा मिळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे। महाविकास आघाडीचा बैठकांचा सिलसिला अद्यापही सुरू आहे। जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाहीये, कारण प्रत्येक पक्षाकडून आपल्यासाठी जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि या दृष्टीने नेतृत्वामध्ये चर्चा होतीये। महत्त्वाच्या नेत्यांमध्ये आधी सुद्धा बैठका अशाच पद्धतीने घेण्यात आलेल्या होत्या, मात्र पुढचा जो फॉर्म्युला आहे तो पक्ष नेतृत्वाच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या बैठकीमध्ये निश्चित केला जाईल, असं संजय राऊत यांनी आधीच सांगितलेलं होतं। त्याप्रमाणे मुंबईमध्ये हॉटेल फोर सीझनमध्ये ही महत्त्वाची बैठक महाविकास आघाडीची, ज्या बैठकीसाठी शरद पवार उपस्थित झालेले आहेत, उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड सुद्धा पोहोचलेले आहेत, काँग्रेसचेही महत्त्वाचे नेते पोहोचतील, बाळासाहेब थोरात सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मात्र खरा प्रश्न हा आहे की महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार का? वंचित बहुजन आघाडीनं ज्या जागण्याची मागणी केलेली आहे, ज्या ठिकाणच्या जागांची मागणी केलेली आहे त्याला मान्यता मिळणार की एक मध्यम मार्ग निघणार, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। अशी ही चर्चा आहे की वंचित बहुजन आघाडीला 2 जागा दिल्या जाऊ शकतात, मात्र या 2 जागांवरती वंचित बहुजन आघाडी तयार होते महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा त्यांनी धरलेल्या जागा त्या मागतात, ते दावा करतात, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। यासोबत या जागा ज्या दिल्या जातील त्या जागा नेमक्या कोणत्या पक्षाकडून दिल्या जातात, एखाद्या पक्षाच्या कोट्यामधून दिल्या जातात की वेगळ्या ठेवल्या जाऊन मग महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरवला जाणार, हे पाहण्यासाठी आपण या बैठकीकडे लक्ष ठेवून आहोत। या बैठकीला फोर सीझन हॉटेलमध्ये सुरुवात होतीये, महत्त्वाचे नेते पोहोचलेले आहेत, प्रकाश आंबेडकर पोहोचतील की नाही, त्या ठिकाणीच बैठकीमध्ये सहभागी होतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आत्ता प्रकाश आंबेडकर त्यांच्या निवासस्थानावरून रवाना झालेले आहेत। मला बैठक नेमकी कुठे आहे हे सांगण्यात आलेलं आहे, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे, मात्र भूमिका अजूनही त्यांनी स्पष्ट केलेली नाहीये। जागा वाटपावरती आज महाविकास आघाडीच्या याच बैठकीमध्ये तोडगा निघेल आणि त्यासाठीच चर्चा करण्यासाठी
ही अतिशय महत्त्वाची बैठक, ज्या बैठकीवरती आपण लक्ष ठेवून आहोत. नेमकं काय होतं या बैठकीमध्ये हे पाहण्यासाठी सगळ्यांचीच उत्सुकता लागलेली आहे. महाविकास आघाडीच्या या बैठकीमध्ये शरद पवार या आधीच आपण दृश्य पाहिली, त्यामध्ये शरद पवार या ठिकाणी बैठकीसाठी उपस्थित झालेले आहेत. उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत. काय नेमकी भूमिका घेतली जाते वंचित बहुजन आघाडीकडून आणि जो फॉर्म्युला महाविकास आघाडी ठरवतीये त्यावरती वंचित बहुजन आघाडी मान्यता देते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. यानंतर थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी.